नमस्कार, मी अनिकेत पेंडसे. बातमीपत्रात तुमचं स्वागत. राज्यासह देशभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे महापास्ट 100 मधनं. कृषी कायद्यासंदर्भात सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला मोठा दणका दिलाय. सुप्रीम कोर्टाकडून तिन्ही कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीला पुढचा आदेश मिळेपर्यंत स्थगिती देण्यात आली. सुप्रीम कोर्टानं दिलेला हा निर्णय शेतकऱ्यांना मोठा दिलासा असल्याचं ट्विट शरद पवार यांनी केलंय. केंद्रात आणि शेतकऱ्यांमध्ये आता संवाद साधता येईल असंही ते म्हणाले. भाजप सरकार शेतकऱ्यांचं ऐकत नव्हतं, मात्र आता कोर्टाचा निर्णय ऐकावाच लागेल अशी प्रतिक्रिया मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आडून समिती नेमून सरकार नव्यानं कायदे लादण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय. तर नव्यानं आंदोलनाची सुरुवात करणार असल्याचंही ते म्हणाले. सुप्रीम कोर्टानं कृषी कायद्यांना दिलेला स्थगिती आदेश हा शेतकऱ्यांचा विजय असल्याची प्रतिक्रिया मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयानं एखाद्या आंदोलनाची दखल घ्यावी हेच महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणाले. शरद पवार यांनी मराठा आरक्षणासंबंधी पंतप्रधान मोदींना भेटण्यास होकार दिल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. शरद पवारांसोबत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. तसंच पवारांना आरक्षणासंदर्भातील सर्व माहिती दिल्याचंही चव्हाण म्हणाले. मराठा आरक्षणासाठी 25 तारखेच्या सुनावणीवेळी केंद्र सरकारनं मदत करावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मोदींना पत्र लिहिणार आहेत. या संदर्भात माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आशिष शेलार यांनी शरद पवारांची भेट घेतली. महाविकास आघाडीनं मराठ्यांना न्याय दिला पाहिजे याबाबत चर्चा झाल्याची माहिती शेलार यांनी दिली आहे. दिल्लीतल्या बैठकीत मराठा आरक्षणाची पण चव्हाण पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत असा आरोप विनायक मेटेंनी अशोक चव्हाण यांच्यावर केलाय. ठाकरे सरकारनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची झेड सिक्युरिटी काढून घेतल्यानंतर आता महाराष्ट्र सैनिकांनी राज ठाकरेंना संरक्षण दिलंय. मनसेच्या बोरिवलीमधल्या महाराष्ट्र सैनिकांनी आज कृष्णकुंज ते MIG क्लब दरम्यान राज ठाकरेंना संरक्षण दिलं. काल संध्याकाळी टेनिस खेळताना मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या डाव्या हाताला दुखापत झाली. दुखापत झाल्यानंतर काल त्यांनी तातडीनं हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. आगामी निवडणुकांसाठी मनसेमधून आता राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंवर मुख्य जबाबदारी असणार आहे. राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिलेत. भारतातील पहिल्या कोविशिल्ड लसीचे डोस सिरम इन्स्टिट्यूटमधून निघाले. हे लसीचे डोस आता देशभरात पाठवले जाणार आहेत. प्रत्येक लसीचे साईड इफेक्ट असतातच, पण लस सुरक्षित असल्याचा दावा सिरमचे आदर पुनावाला यांनी केलाय. लसीचे 70 मिलियन डोस दर महिन्याला बनवू शकतो असंही ते म्हणाले. लस वितरणानंतर सिरमच्या टीमनं आदर पुनावाला यांच्यासोबत ग्रुप फोटो काढत आनंद साजरा केला. यावेळी पुनावाला यांना देखील लसीच्या कंटेनरजवळ फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. राज्याचे ग्रामविकास मंत्री अब्दुल सत्तार आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी बळसोंड, खानापूर चित्ता, कळमनुरीमध्ये प्रचार सभा घेत ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचं आवाहन केलं. गीते बागुल यांच्या सोडचिठ्ठीनंतर भाजपात अस्वस्थता निर्माण झाल्याचं बोललं जात आहे. उद्या होणाऱ्या फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याचं नियोजन सुरू असून फडणवीस महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. नागपूरमध्ये शिवसेना समन्वयक प्रकाश वाघ यांच्या बैठकीत अनेक निष्ठावंत शिवसैनिकांनी राजीनामे दिलेत. काँग्रेसमधून आलेल्यांना मुख्य पदं दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. बर्ड फ्लू संदर्भात काल मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली असून चिकन खाताना योग्य ती खबरदारी घेऊन खा असं आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केलं आहे. मुंबईत कांजूर मार्गाच्या कोविड व्हॅक्सिन स्टोरेज सेंटरसमोर एक कबूतर, एक कावळा मृतावस्थेत सापडलेत. मनपा कर्मचाऱ्यांनी PPE किट घालून मृत पक्षी ताब्यात घेतलेत. लातूरच्या केंद्रेवाडीत अज्ञात आजारानं कोंबड्या दगावण्याचं सत्र सुरूच आहे. आजही 25 कोंबड्या मृत्युमुखी पडल्यात. मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर परिसरात 250 कोंबड्यांचा मृत्यू झाला. या कोंबड्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बीडच्या पाटोदा तालुक्यातील मुगावमध्ये बर्ड फ्लूनं 26 कावळ्यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे हे गाव संसर्ग क्षेत्र घोषित करण्यात आलं असून गावात यात्रा, बाजारपेठांवर बंदी घालण्यात आली. भंडारा रुग्णालयातील आगीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीतील रुग्णालयात फायर मॉक ड्रिल करण्यात आलंय. रुग्णालयात आग लागल्यास कुठली खबरदारी घ्यावी याबाबत सर्व सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
बीडच्या पाटोदामध्ये 26 कावळ्यांचा बर्ड फ्लूने मृत्यू झाल्यामुळे त्याचा परिणाम चिकन विक्रीवर होतोय। आज दिवसभरात बीडमध्ये 1 किलोही चिकन विक्री झालेली नाही। बर्ड फ्लूच्या धास्तीनं खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे, त्यामुळे चिकन विक्रेत्यांनीही नवीन कोंबड्यांच्या खरेदीही बंद केली आहे। ग्राहकांनीही मटण आणि मासे खाण्याला पसंती दिली आहे। परभणीच्या कुपटा गावात बर्ड फ्लूची साथ आल्यानंतर कुपटा आरोग्य उपकेंद्रात प्रशासनाच्या वतीनं नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते। अमरावतीमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। पोल्ट्री उत्पादकांनी हातांची स्वच्छता आणि परिसर नियमित स्वच्छ ठेवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। नांदेडमध्ये कोंबड्या दगावण्याची घटना समोर आल्यानंतर पशुसंवर्धन विभाग कामाला लागला आहे। बर्ड फ्लू संदर्भात जिल्ह्यातील सर्व स्तरावर रॅपिड रिस्पॉन्स टीमची नेमणूक करण्यात आली आहे। बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा प्रशासन सज्ज झालंय। पशुपालक शेतकऱ्यांना योग्य खबरदारी घ्यावी, तसंच अंडी मांस उकडून खाण्याचं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागानं केलंय। नंदुरबारच्या खासदार हिना गावित आणि आमदार विजयकुमार गावित यांना कोरोनाची लागण झाली आहे। सध्या दोघांनाही घरीच क्वारंटाईन करण्यात आलंय। बुलढाण्यात आरोग्यमंत्री राजेश टोपेंना मराठा सेवा संघाचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। मोजक्या जिजाऊ भक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पाडण्यात आला। पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करणारा भाजप कार्यकर्ता आणि त्याला पाठीशी घालणाऱ्या राम कदम यांच्या विरोधात युवा सेनेनं शिवसेना भवन इथे निदर्शनं केली। यावेळी राम कदमांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली। मुंबईतील वरळी भागात युवा सेनेकडून राम कदमांविरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी राम कदम यांच्या विरोधात तुफान नारेबाजी करण्यात आली। शेणापासून पेंट बनवण्याच्या उद्योगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलणार असल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला आहे। ग्रामीण युवकांनी यासाठी प्रशिक्षण घ्यावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे। कृषी कायद्याविरोधात राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीनं पालघरच्या तहसील कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। हे कायदे रद्दच करावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातील 10 नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल येण्यासाठी आणखी 2 दिवस लागण्याची शक्यता आहे। महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर या भंडारा सांत्वन भेटीसाठी आल्या असताना भंडारा शासकीय विश्रामगृहात जेवणाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी कार्यकर्ते अधिकाऱ्यांसह पोलिसांनी पीडितांना भेटण्यापूर्वी चिकन आणि मच्छीवर ताव मारला, त्यामुळे विरोधकांकडून टीकेची झोड उठते। चंद्रपूरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात अग्निरोधक यंत्रणाच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। 2016 पासून अग्निरोधक यंत्रणांचा प्रस्ताव रखडला असून त्यामुळे रुग्णालयाचा ढिसाळ कारभार समोर आला आहे। बीडमधील जिल्हा मध्यवर्ती बँकेची मुदत संपून 1 वर्ष लोटलंय। दरम्यान पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या दबावापोटी डीसीसी बँकेची निवडणूक होत नसल्याचा गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी केलाय। नाशिकच्या औरंगाबाद नाका परिसरात मनसेनं लावलेला छत्रपती संभाजी महाराज नगरचा फलक चोरीला गेलाय। या प्रकरणी मनसेच्या वतीनं पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे। कृषी कायद्याविरोधात पंढरपुरात संयुक्त किसान मोर्चाच्या वतीनं पोलखोल यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी संत नामदेव यांच्या चरणी मोदींना सुबुद्धी द्यावी असं साकडं घालण्यात आलं। नाशिक महापालिकेत घरपट्टी खासगीकरणावरून सेना भाजपमध्ये जुंपले। विकास कामांवर चर्चा होण्याऐवजी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत। औरंगाबादच्या एका क्वारंटाईन सेंटरमधून 1 कोटीचं साहित्य गायब झालंय। क्वारंटाईन सेंटरमध्ये पुरवलेले टीव्ही, फ्रीज, फॅन, वैद्यकीय सिस्टीम सगळंच गायब झालंय। विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचं क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं। नागपुरात यशोधरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 27 वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली। क्षुल्लक कारणातनं झालेल्या वादातनं हत्या केल्याचं उघड झालंय। या प्रकरणी पोलिसांनी 3घांना बेड्या ठोकल्यात। सांगलीतील मिरजमध्ये मुन्ना शेख उर्फ मांगलेकरची हत्या चाकूनं करण्यात आली। जुन्या वादातनं हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय, तर या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार आहेत। सरकारी नोकरीचा आमिष दाखवून लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे। या प्रकरणी 5 पुरुष आणि एका महिलेला अटक करण्यात आली असून या टोळीनं 10,50,000 रुपये लुटल्याचं समोर आलंय। पनवेल महापालिका कर्मचाऱ्यांनी दंड वसुलीत आर्थिक घोटाळा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 5,000 रुपये दंड वसूल करून पावतीवर फक्त 100 रुपयांची नोंद दाखवून हा आर्थिक घोटाळा झालाय।
नाशिक शहरात सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। इंदिरानगर बोगद्याजवळ महिलेचा 4 तोळ्याचं सोन्याचं दागिने हिसकावून पोलिसांनी पळ काढलाय। या प्रकरणी मुंबई नाका पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे। धुळ्याच्या मध्यवर्ती बस स्थानकावर पोलीस विजय पाटील यांच्या पत्नीचे 71,000चे दागिने चोरीला गेले। विजय पाटील हे मुंबईतील पोलीस दलात कार्यरत असून ते आपल्या कुटुंबासह एका लग्नाला जात असताना ही घटना घडली। वाशिममध्ये इन्शुरन्स कंपनीच्या कमिशनच्या आमिषानं डॉक्टरला 41 लाखांना गंडा घातल्याचं समोर आलंय। फसवणूक प्रकरणी मंगरुळपीर पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे। मनमाडमध्ये येवला रोडवर ट्रक, कार आणि बाईकचा विचित्र अपघात झाला। या दोघांचा जागीच मृत्यू झाला असून ट्रक चालक आणि क्लीनर जखमी झाले। वर्ध्यात नागपूर हैदराबाद महामार्गावर चीजघाट शिवारात भरधाव कार दुभाजकाला आदळून उलटली आहे। यात 5 जण गंभीर जखमी झालेत। वर्ध्याच्या समुद्रपूरमधील आजंती शिवारात भरधाव वेगानं जाणाऱ्या कंटेनरला ट्रॅक्टरनं धडक दिली आहे। या ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला। सिंधुदुर्गात घारपीहून बांद्याच्या दिशेनं जाणारी एसटी बस दरीत कोसळून अपघात झाला। यात विद्यार्थ्यांसह काही प्रवासी जखमी झालेत। वाशिममधील काजळेश्वर इथे शेतात काढून ठेवलेल्या तुरीच्या गंजीला अज्ञातानं आग लावल्याची घटना घडली। यात तूर जळून खाक झाली असून लाखोंचं नुकसान झालंय। वाशिमच्या रिसोडमधील किनखेडा गावाजवळ असलेल्या वीज रोहित्राला भीषण आग लागली। या आगीत रोहित्र जळून खाक झालं असून सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बीडच्या खळवट लिमगाव इथे शेतकऱ्याचा 5 एकर ऊस जळून खाक झालाय। सलग दुसऱ्या दिवशी वीज तारेमुळे शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळल्यानं महावितरण विरोधात संताप व्यक्त होतोय। नवी मुंबई एपीएमसीमध्ये मोठ्या प्रमाणावर भाज्यांची आवक झाली आहे। घाऊक बाजारात आज जवळपास 700 गाड्या दाखल झाल्या आहेत। त्यामुळे एपीएमसीत भाजीपाल्याच्या दरात घसरण झाली आहे। उस्मानाबादच्या वसंतदादा नागरी सहकारी बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले। 2017मध्ये आरबीआयनं निर्बंध घालूनही स्थिती न सुधारल्यानं बँकेचे लायसन्स रद्द करण्यात आले। नंदुरबार पोलिसांनी नायलॉन मांजाविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे। पोलिसांनी 5 दिवसात 23 विक्रेत्यांकडून 3 लाखांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे। जळगावच्या रावेरमधील वडगाव चिनावल पुलाची दुरावस्था झाली असून या संदर्भात राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष विलास ताठे यांनी आमदार शिरीष चौधरींना निवेदन दिले आहे। पुलाची तातडीनं डागडुजी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। बारामतीत प्रचारासाठी उमेदवारांची लगबग सुरू असून उद्या या प्रचाराची सांगता होतीये। त्यामुळे उमेदवारांनी दिवस रात्र प्रचार सुरूच ठेवलाय। भिवंडीतील सोनाळे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता असून या निवडणुकीत आता शिवसेनेची भाजप आणि काँग्रेसशी थेट लढत आहे। त्यामुळे ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे। भिवंडीतील पडघा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला। शिवसेना भाजपमध्ये चुरशीची लढत असताना निवडणुकीत मनसेनं उमेदवार उतरवल्यानं त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे। अकोला जिल्ह्यातल्या कुटासा ग्रामपंचायतीतील निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे। राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांचे कुटासा गाव आहे। त्यामुळे मिटकरी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। लातूरच्या जळकोटमध्ये 26 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे। जळकोट तालुक्यात अनेक ठिकाणी प्रतिष्ठेच्या लढती पाहायला मिळत आहेत। लातूरमधील धानोरा बुद्रुक इथे ग्रामपंचायत निवडणुकीत चौरंगी लढत सुरू आहे। 3 पॅनल आणि अपक्ष उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असल्यानं चुरस वाढली आहे। उस्मानाबाद जिल्ह्यातील 387 ग्रामपंचायतींचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय। मात्र आमदार, खासदार यांच्यासह इतर आजी माजी लोकप्रतिनिधी या निवडणूक प्रचारापासून अलिप्त राहिलेले दिसत आहेत। उस्मानाबादच्या लोहारा तालुक्यातील फणेपूर आणि अरण या गावांनी ग्रामपंचायती बिनविरोध काढण्याची परंपरा कायम ठेवली आहे। अरणी गावात गेले 32 वर्ष बिनविरोध निवडणूक होतीये। वसई तहसील प्रशासन 15 जानेवारीला होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे। आज तहसील सभागृहात ईव्हीएम मशीन सील करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंचायतीत 13 जागांपैकी 2 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत। उर्वरित 11 जागांसाठी 28 उमेदवार रिंगणात आहेत। कल्याणमधील म्हारळ ग्रामपंचायतीमध्ये 17 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत। सर्व पक्षांनी आपल्या पॅनलला निवडून आणण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे। करमाळा तालुक्यातील केळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत 3 प्रभागात 9 जागांसाठी निवडणूक होतीये। दरम्यान उमेदवारांकडून रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं।
बुलढाण्याच्या संग्रामपूरमध्ये कवठड गावात पाईपलाईन फुटल्यानं तहसील कार्यालयातील भूमी अभिलेख कार्यालयासमोर तळ साचलंय। लाखो लिटर पाणी वाया जात असूनही अधिकारी याकडे दुर्लक्ष करताना दिसतायत। 10वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी बोर्डाकडून मुदतवाढ देण्यात आली आहे। अर्जाचा अवधी 25 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे। वसई विरार नालासोपाऱ्यात आजपासून सागरी सुरक्षा अभियानाला सुरुवात झाली आहे। 12 आणि 13 जानेवारी असे 2 दिवस हे अभियान चालणार असून अभियानाअंतर्गत सर्व वाहनांची कसून चौकशी केली जाणार आहे। सिंधुदुर्गात कुडाळ हिरलोक इथे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भात खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला। हमीभाव वाढल्यानं 2568 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत। अमरावतीतील चांदूर रेल्वे शहरात एका महिलेनं घरातील परसबागेत सेंद्रिय पद्धतीनं ब्रोकोलीची शेती केली आहे। मोबाईलवर आलेल्या व्हिडिओवरून शेतकरी महिलेनं यशस्वी शेती केली आहे। जळगावच्या पारोळा शहराचा वैभव असलेल्या पुरातत्व किल्ल्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यात येणार आहे। त्यासाठी पुरातत्व खात्याकडून किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। नंदुरबारमधील बाजारपेठा पतंगानं सजल्या असून दुकानांवर पतंगप्रेमींची गर्दी दिसून येते। यावर्षी विविध आकाराच्या रंगीबेरंगी पतंगांसोबत कोरोनाच्या आकृतीचे पतंग ग्राहकांचं लक्ष वेधून घेत आहेत। कराडच्या चारुदत्त साळुंखे यांची भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये संशोधक म्हणून निवड झाली आहे। अखिल भारतीय स्तरावर झालेल्या गेट 2020 या परीक्षेतनं चारुदत्त संपूर्ण देशातनं 48वे आलेत। बहुचर्चित नाशिक शहर बस सेवा पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता आहे, कारण या बस सेवेसाठी करण्यात येणाऱ्या बस टर्मिनल प्रकल्पाला काही सामाजिक संघटना आणि मुस्लिम बांधवांनी विरोध केला आहे। इंदापूर नगर परिषदेनं माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत शहरातील नागरिकांसाठी शहरात पहिलं चार्जिंग स्टेशन सुरू केलंय। विशेष म्हणजे ग्राहकांना विनाशुल्क याचा वापर करता येणार आहे। मराठवाड्यात वेळ अमावस्या आज उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी शेतकऱ्यांनी कुटुंबासह वनभोजनाचा आनंद घेतला, तसंच पारंपरिक पूजाही केली। नांदेडमधील सीमावर्ती भागात वेळ अमावस्या साजरी करण्यात आली। यावेळी शेतकरी बांधव धरणी मातेची पूजा अर्चा करून निसर्गाच्या सान्निध्यातच स्नेहभोजन करत आहेत। वर्ध्यातील कृष्णापेठमधील हनुमानजीची यात्रा कोरोनामुळे साधेपणानं साजरी झाली। यंदा यात्रेत नागरिक कमी संख्येनं सहभागी झाले, त्यामुळे यंदा 82 वर्षांची परंपरा खंडित झाली। नाशिकमध्ये राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीनं साजरी करण्यात आली। त्र्यंबकेश्वरमधील नवरा नवरी सुळक्यावर रोहित जाधव यांनी सहकाऱ्यांसह ट्रेकिंग करून अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलं। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रायगडच्या पायथ्याशी पाचाड इथे राजमाता जिजाऊंची जयंती साधेपणानं साजरी करण्यात आली। परभणीच्या असोला गावात जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी जिजाऊ सृष्टी मंदिरात दीपोत्सवाची आरास केली होती। पूर्व लडाखमध्ये चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावर शांततेनं तोडगा निघण्याची अपेक्षा आहे, मात्र तरीही अनपेक्षित परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सज्ज असल्याचं लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटलंय। राजकीय वंशवाद हा देशाचा सर्वात मोठा शत्रू आहे, तो मुळापासून काढून टाकावा लागेल असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। व्हीसीच्या माध्यमातून नॅशनल युथ पार्लिमेंट फेस्टिव्हलला ते संबोधित करत होते। वेळ संध्याकाळी 7ची। देश महाराष्ट्राची महत्वाची खबरबात जाणून घ्यायची। देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी 7 वाजता। TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।